ही आहे खऱ्या माणसांची खरी गोष्ट. ना स्क्रिप्ट ना दिखावा, फक्त संघर्ष आणि यश. मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं रिअल पीपल डायरीजमध्ये. नमस्कार, मी सुहास बळवंत पाटील, मुक्काम पोस्ट जवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. गेल्या 1 वर्षभरापासून मी मका भरड्याचा व्यवसाय चालू केलेला आहे. त्या अगोदर मी कंपनीमध्ये जॉब करत होतो, पण स्वतःचं काहीतरी करायचं ह्या उद्देशानं मी नोकरी सोडून ह्या व्यवसायात आलो आहे. मी 100% प्युअर मका भरडा शेतकऱ्यांना डायरेक्ट कंपनी ते दूध उत्पादक ह्या बेसिसवर चालू केलेला आहे. आपण हे जे व्यवसाय चालू केला त्यावेळेला आपण बँकेकडून लोन केलेले आहे. ज्यावेळेला मी नोकरी सोडली त्यानंतर मी बँकेत गेलो. बँकेकडं माझे प्रपोजल दिलं की मला असा प्रोजेक्ट उभा करायचा आहे. त्यानंतर बँकेनंच मला सजेस्ट केलं की तुम्ही PMFME मधून प्रोजेक्ट टाका, चालू करा आणि त्यामध्ये सबसिडी तुम्हाला मिळून जाईल आणि सिबिल स्कोर चांगला असल्यामुळं बँकेने मला लोन करून दिलं. पण लोन करायला साधारण 2 ते 3 महिन्याचा कालावधी गेलाच आणि लोन ज्या वेळेला फायनल झालं तिथून पुढे मी हे बांधकाम चालू केलं. साधारण 2.25 गुंठ्यामध्ये आपलं शेडचं काम आहे आणि त्यावेळेला ज्या वेळेला लोन फायनल झालं त्यावेळेला मशिनरी मी फायनल केल्या. कन्स्ट्रक्शन आणि पूर्ण होण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी गेला मला यामध्ये. उत्पादकांना त्याचे रिझल्ट भेटतात. दुधामध्ये डायरेक्ट त्याचा बेनिफिट मिळून जातो. 1 ते 2 लिटरनी साधारण दुधाची वाढ पर दिवसाला होते. हे आपण मका भरड्याचं फायनल स्टेज तयार झालेली पाहू शकतो. हे पूर्णपणे प्युअर आहे. यामध्ये काही भेसळ वगैरे काही दिसत नाहीये, आपण पाहू शकता. कशा म्हणजे किती रुपयांना बॅग विकता तुम्ही? आपण 1300 रुपयाला बॅग देतो 50 किलोची. जशी ऑर्डर असते त्याप्रमाणे तुम्ही हो. लोकांना देता? ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण देतो. आणि आपण बलवंत गोल्ड ह्या नावाने स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे. स्वतःचा ब्रँड तयार करूनच आपण तो विकतो. रॉ मटेरियल कसं मग बाहेरून मागवलं जातं? बाहेरून आपण एकतर जळगाव, जालना किंवा बेळगाववरून मागवतो. आता वर्षभरापासून आपले कस्टमर साधारण 3 तालुक्यामध्ये आहेत. पुण्यामध्ये कात्रजपर्यंत आपला कात्रज, खडकवासला तिथेही माल जातो आपला. सासवडला जातो, बोर तालुक्यात पण जातो आपला माल चालू आहे.